शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांची पुन्हा शिवीगाळ पाहायला मिळतेय। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना त्यांनी शिवीगाळ केली आहे। फोन करून संजय गायकवाडांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे। घरात घुसून मारेन, चिरडून टाकेन, जीभ छाटेन अशी धमकी त्यांनी दिली आहे। पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना गायकवाड यांनी फोनवरून ही धमकी दिली आहे। व्हायरल झालेली फोनची ऑडिओ क्लिप माझीच आहे असंही गायकवाडांनी म्हटलंय। आमदार संजय गायकवाड बोलतोय बुलढाणा। हा बोला। तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं, शिवाजी कोण होता म्हणून। हा, तर तुम्ही शिवाजी महाराजाला शिवाजी म्हणता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे आणि हा? ते एकेरी नाही आहे, गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते। अरे गोविंद पानसरे शिवाजी महाराजाला शिवाजी म्हणणारा। तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे। काय माहिती घ्यायची गरज नाही मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे। तुमच्यासारखे नालायक लोक आमच्या महाराजाला एकेरी भाषेत बोलता। तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक वाचा। काय पुस्तक वाचायची गरज नाही मला। शिवाजी कोण होता तुला लिहायची गरज काय? शिवाजी कोण होता हे तुला कोण सांगितलं लिहायचं? 1988 ला निघालेलं पुस्तक आहे ते। इतिहास 16व्या शतकातला आहे। ते नको सांगू तुम्हाला। मी तेच सांगतो, तुम्ही वाचा, वाचल्यानंतर कळेल तुम्हाला। तुला माहिती ना पानसरेचे काय हाल झाले? माहिती आहे मला। मग तू काही शास्त्र शिकू नको। लिहून घे, मी आमदार संजय गायकवाड तुला घरात मुस्लिम मारीन साल्या। तुम्ही आता तू कधी पुस्तक दिसला मी धमक्या देत नाही, मी करून दाखवतो। बोलतोय व्यवस्थित, नीट बोल। तुझ्या घरात घुसून मारून तुला मी नाही, मी तेच सांगतोय की व्यवस्थित मी बोलतो, तुम्ही व्यवस्थित बोला। ती भाषा बदल, पुस्तकाचं नाव बदल। तो अधिकार आमच्याकडे आहे, पानसरेंचं पुस्तक आहे ते। मग पानसरेला भेटायला वर जाय। हा, पानसरेला भेटायला वर जाय। मग तू भेट, फक्त तुला कदा चिडून टाकतो पाय जरा। हा, या बघूया। जरा वा संजय गायकवाड कोणी महाराष्ट्राला आमदार जरा चेक कर तू बी। तुझी जीभ कापून टाकीन मी। बर बघूया की। या उद्या जीभ कापायला येतोच मी, थांब जरा तू। या उद्या या। तर या वादग्रस्त ऑडिओ क्लिपवर आमदार संजय गायकवाड यांचं स्पष्टीकरण आलंय। आमदार संजय गायकवाड हे शिवीगाळ आणि प्रतिक्रियेवर ठाम आहेत। होय, ऑडिओ क्लिप माझीच आहे, पुस्तकाच्या शीर्षकावर माझा आक्षेप आहे असंही गायकवाड यांनी म्हटलंय। ऑडिओ तो व्हायरल झाला, काही तोडून मोडून त्याने त्याच्यामध्ये शब्द काही कट केले, काही ठेवले। मला वाटतं 21 तारखेला माझ्या मिसेसला एका कार्यक्रमामध्ये हे पुस्तक शिवाजी कोण होता हे कोणीतरी गिफ्ट केलं आणि मला तिने आणि घरी आलं दाखवलं। मी हे वाचलं आणि वाचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि त्या इतिहासाला छेडछाड करून एकेरी भाषेत प्रत्येक पानावर शिवाजी कोण होता, शिवाजी क्षत्रिय होता की नव्हता, शिवाजी मराठा होता की नव्हता, 96 कोळस होता का, अशा प्रकारचे अनेक बेछूट प्रश्न याच्यामध्ये उच्चारलेले आहेत। आणि त्याच्यामुळे मी त्याला फोन केला आणि फोन करताना मी त्यांना सुरुवातीला माझे स्टार्टिंग वाचा, माझ्याकडे पण त्याची रेकॉर्डिंग, मी त्यांना म्हणलं प्रकाश भाऊ हे पुस्तक तुम्ही लिहिलंय का? तो म्हणे हो। प्रकाशन केलं का? म्हणे हो। आणि मग म्हटलं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी कोण होता एकेरी भाषेत का लिहिलं? ते म्हणे पुस्तक फार जुनं आहेत म्हणे, ते यांनी अमुक लिहिलं। म्हणलं कोणी प्रकाशन कोणी केलंय? आणि प्रकाशन करताना तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख का तुम्ही केला नाही? तर जी वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्रामध्ये विटंबना केली जाते, त्यांचा अपमान केला जातो, हे आपल्याला सहन होत नाही। आणि मग बोलता तो म्हणे मी ब्राह्मण आहे म्हणून तुम्हाला असं बोलता का? म्हटलं मी तुला बोललोय का तू कुठल्या जातीचा आहे? ब्राह्मण आहेस का तू? ब्राह्मण आहेस का? मी असं तुला विचारलं का म्हटलं? आणि मग तो म्हणे गोविंद पानसरे। म्हटलं मला काय घ्या ना गोविंद पानसरेचे, ते वर गेलेत, जा तिकडे तू। तर हे या पद्धतीनं त्यांनी जी मुजुरी ठेवली, मी त्याला विचारत असताना तो जो सारखा मला डिचवत होता आणि त्याच्यामुळे त्याला मी शिव्या हासडल्या, त्याला मी जीभ हासडायची जी काही भाषा वापरली, 100% अशा माणसाची जीभ हासडलीच पाहिजे। आणि अशा पुस्तकांमध्ये जिथे शिवरायांचा विकृत इतिहास किंवा एकेरी भाषा, आम्ही नाही या महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान सहन करू शकत, नाही अशा प्रकारची पुस्तकं आम्ही वाचू शकत। आणि म्हणून ही पुस्तकं देखील अशा प्रकारची ज्याच्यामध्ये शिवरायांबद्दलचं जी विचित्र लिखाण आहे हे देखील नष्ट केलं पाहिजे। तर या प्रकरणी एक अपडेट येते। आमदार संजय गायकवाड यांच्या या धमक्यांची आज प्रकाशक आंबी हे राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत।
तसंच आज दुपारी ते या धमक्यांच्या निषेधार्थ आंदोलनही करणार आहेत. ते सातत्यानं मला अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करीत होते. तसेच त्यांनी मला तुझी जीभ कापून टाकतो, त्याच्यानंतर तुला घरात घुसून मारतो, अशा पद्धतीच्या वारंवार धमक्या दिल्या. मी त्यांना आणि अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. हे जे काम आहे शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं, हे सातत्यानं आम्ही करत राहू. कारण की आम्हीसुद्धा पानसरेंच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते आहोत. त्यामुळं अशा धमक्यांना भीक आम्ही कधीही घालणार नाही. आज त्यांनी जी शिवीगाळ आणि ज्या धमक्या मला कालच्या फोन कॉलमध्ये दिलेल्या आहेत, त्याविरोधात आज राजारामपुरी पोलीस स्टेशन येथे आम्ही तक्रार दाखल करणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.